नमस्कार दोस्तों, आप के आपके यूट्यूब चैनल गवर्नमेंट जॉब में आपका स्वागत है। आज हम भारतीय राज्य व्यवस्था व प्रशासन इसका लेक्चर होने वाला है, तो अटेंड करा अच्छे से। भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशात स्थापन करणार होय। भारतीय राज्य संविधान हे मार्गदर्शक सिद्धांतों का मुख्य उद्देश्य देश में की स्थापना करना हो। इसका आंसर है सामाजिक और आर्थिक लोकशाही। भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक सामाजिक व तत्वांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील सामाजिक व आर्थिक स्थापन करणे होय। इसके नोट्स देखते हैं। लोकशाही म्हणजे लोकांचे सरकार, लोकांनी नियुक्त केलेले सरकार आणि लोकांकरिता राबवणारे सरकार होय। सामाजिक व आर्थिक लोकशाही, लोकशाही म्हणजे काय? लोकांचे सरकार आणि लोकांनी नियुक्त केलेले सरकार। अशा प्रकारे आपला पूर्ण लेक्चर होईल। मराठीमध्ये क्वेश्चन असेल, हिंदीमध्ये असेल उत्तर आणि त्याच्या संदर्भात नोट्स असतील। तर पूर्ण लेक्चर अटेंड करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। नेक्स्ट क्वेश्चन, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे एक प्रमुख कार्य आहे। मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे एक प्रमुख कार्य आहे। निःशुल्क और अनिवार्य प्राथमिक शिक्षा राज्य का एक प्रमुख कार्य है। त्याचा आन्सर आहे सामाजिक। म्हणजेच की मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे एक प्रमुख सामाजिक कार्य आहे। त्याचे नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, सर्वांना हे माहिती आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण हे RTE राईट टू एज्युकेशन या कायद्याअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे आहे। ही इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे। वय किती आहे? 6 ते 14 वयोगटातील मुलांना राईट टू एज्युकेशन RTE। RTचा फुल फॉर्म पण विचारला जाऊ शकतो, राईट टू एज्युकेशन। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाने भारताचे वर्णन असे केले आहे। भारत का संविधान भारत को डैश के रूप में वर्णित करता है। इसका आंसर है राज्याचा संघ। भारतीय संविधानाने भारताचे वर्णन राज्याचा संघ असे केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाने एका डैश निर्मिती केली आहे। भारत के संविधान ने एक डैश बनाया है। इसका आंसर है प्रबळ संघराज्याची। भारतीय संविधानाने एका प्रबळ संघराज्याची निर्मिती केली आहे। नोट्स बघूया आपण याचे। देशाचा मोठा आकार व देशातील सामाजिक सांस्कृतिक विविधता या दोन कारणामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये देशासाठी संघराज्यात्मक शासन पद्धतीची तरतूद करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण कोणते? भारतीय संविधान में निहित मौलिक और अधिकारों की रक्षा कौन करता है? अधिकारों की रक्षा कौन करता है? क्वेश्चन रिपीट करता हूँ। भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण कोण करतो? और त्याचा आन्सर आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया। भारतीय राज्यघटनेतील अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया करते। त्याचे नोट्स बघूया आपण। स्थापना कधी झाले होते आणि काय काय आहे त्याच्यामध्ये। स्थापना झाली होती सुप्रीम कोर्टची 28 जानेवारी 1950। 1935 भारत सरकार कायद्याने स्थापित 1 ऑगस्ट 1935च्या संघीय न्यायालयाचे रूपांतर भारतीय सर्वोच्च न्यायालयात केल्या गेले। भारतीय सर्वोच्च न्यायालय भारतीय संविधानाच्या भाग 5 प्रकरण 4 अनुसार भारतीय संघराज्यातील सर्वोच्च न्यायिक संस्था व सर्वोच्च अपील न्यायालय आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खूप इझी क्वेश्चन आहे हा। भारतातील संसदीय व्यवस्थेचा पंतप्रधान हा केंद्रबिंदू आहे। पंतप्रधान भारत में संसदीय प्रणाली का केंद्रबिंदू है। आई रिपीट, भारतातील संसदीय व्यवस्थेचा पंतप्रधान हा केंद्रबिंदू आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? याचा आन्सर आहे लोकशाही तत्वावर आधारित कायद्याचे राज्य करणं। लोकशाही तत्वावर आधारित कायद्याचे राज्य करणं। त्याचे नोट्स बघूया आपण। लोकशाही प्रौढ मताधिकारांच्या आधारे व लोकशाही प्रौढ मताधिकारांच्या आधारे खुल्या व निरपक्षपाती निवडणुकाद्वारे लोकांनी निवडणूक दिलेल्या प्रतिनिधित्वाद्वारे चालणारे राज्य। म्हणजेच की लोकशाही म्हणजे काय? लोकांमधून जे निवडणुका होतात आणि त्याच्यामधून
जे चॉईस केले जातात त्याला काय बोलतात, लोकशाही. म्हणजेच की ज्या निवडणुका होतात ना त्याच्यामधून जे आमदार खासदार किंवा जे असतात वोटिंग्स देणारे त्याच्यामधून निवडले जातात त्याला बोलतात लोकशाही. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मुंबई उच्च न्यायालय के कितने बेंच है, यानी कितने खंडपीठ है? इसका आंसर है 3. आई जनते कौन कौन से? मुंबई उच्च न्यायालय हे भारतीय सर्वात जुन्या न्यायालयापैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यासोबत दीव दमण आणि दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात येतात. या न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि औरंगाबाद, पुणे येथे तर गोव्यात पणजी येथे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर केवळ दिल्लीतील सर्वोच्च न्यायालय येथेच दाद मागता येते. तसेच उच्च न्यायालयाने दिलेला निकाल उच्च न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात बंधनकारक असतो. नेक्स्ट क्वेश्चन, राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण कोणाचे असते? जिनका राज्य के वित्त मामलों पर पूरा नियंत्रण किसका होता है? इसका आंसर है विधानसभेचे. का आंसर आहे विधानसभेचे. नेक्स्ट क्वेश्चन, दुहेरी शासन संस्था असलेल्या पद्धतीला काय म्हटले जाते? दुहेरी सरकार की प्रणाली को क्या कहा जाता है? इसका आंसर है संघराज्य. दुहेरी शासन संस्था असलेल्या पद्धतीला संघराज्य असे म्हटले जाते. घटना समिती कधी अस्तित्वात आली? घटना समिती कब अस्तित्व में आई? इसका आंसर है 1946 1946 रोजी. भारताची संविधान सभा, भारताची संविधान समिती, भारताची घटना समिती, भारताची घटना परिषद हे भारताचे सर्व संविधान निर्माण करण्यासाठी 1946 मध्ये स्थापन करण्यात आले होते. घटना समिती कधी अस्तित्वात आली? 1946. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. घटना समिती कधी अस्तित्वात आली? 1946. भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते? भारतीय संविधान की विशेषता क्या है? संसदीय शासन पद्धत, संसदीय शासन पद्धती. भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते आहेत? संसदीय शासन पद्धत. नेक्स्ट क्वेश्चन, समान नागरिक कायदा हे कशाचे निर्देशक आहे? समान नागरिक कानून का सूचक क्या है? यांचा आन्सर आहे मार्गदर्शक तत्वे. समान नागरिक कायदा मार्गदर्शक तत्वे. नोट्स बघूया. 26 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सुपूर्द केले. 26 नोव्हेंबर हा 71वा संविधान दिन म्हणून आपण साजरा करत आहोत. आजपर्यंत संविधानाच्या गुणवैशिष्ट्येवर अनेकदा लिहिले. आज संविधानाच्या अनुच्छेद 44 अर्थात समान नागरिक कायदा येतो. समान नागरिक कायदा 44 मध्ये येतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेने कोणास केंद्रीय शासनाचे सर्वोच्च स्थान दिले आहे? भारत के संविधान ने केंद्र सरकार में किसी को भी सर्वोच्च स्थान दिया है? किसको सर्वोच्च स्थान दिया है? याचा आन्सर आहे राष्ट्रपतीला. भारतीय राज्यघटनेने कोणास केंद्र शासनातील सर्वोच्च स्थान दिले आहे? राष्ट्रपतीला. नेक्स्ट क्वेश्चन, संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये देण्यात आला आहे? किस सूची में संरक्षण का विषय दिया गया है? याचा आन्सर आहे संघ सूची. तर हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नक्की नोट डाऊन करा व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे, राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी आहे? राज्यपाल किसके प्रतिनिधी है? केंद्र सरकार. राज्यपाल किसका प्रतिनिधी है? केंद्र सरकार. राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी आहे? केंद्र सरकार. ओके मित्रांनो, पूर्ण लेक्चर झाला आहे. नक्की नोट डाऊन करा व्यवस्थित. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. हे संविधानचे आणि भारतीय राज्यव्यवस्था व राज्य प्रशासन याचे क्वेश्चन्स आहेत. जरा हार्ड क्वेश्चन्स आहेत. जरा मी खूप इम्पॉर्टंट नोट्स काढून ह्याच्यामध्ये जे खूप नोट्स असतात ते पण आज नोट डाऊन करा, जेणेकरून तुमचा अभ्यास जास्त होईल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओला.